कैरीचा मुरंबा आवडतो? मग हा व्हिडिओ आत्ताच सेव्ह करा, नाहीतर पुन्हा शोधत बसाल। त्यासाठी इथे 1 किलो तोतापुरी कैरी घ्यायची। नंतर त्याची साल काढून त्याचे मोठ्या मोठ्या आकारात तुकडे कट करायचे। या अशा मोठ्या आकारात तुकडे कट करायचे। गॅसवर एका कढईत पाणी उकळायला ठेवायचं। नंतर त्यात कैरीचे तुकडे टाकायचे। अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ पण टाकायचं आणि फक्त 4 ते 5 मिनिटासाठी हे शिजू द्यायचं। कैरी अशी शिजल्यानंतर ती पाण्यातून काढून घ्यायची। हे पाणी तुम्ही वरणासाठी वापरू शकता। गॅसवर एक कढई ठेवून त्यात 700 ग्रॅम साखर टाकायची आणि साखर बुडेल इतकंच पाणी त्यात टाकायचं आणि याचा एकतारी पाक करून घ्यायचा। अशी तार तुटली पाहिजे। असा पाक झाल्यानंतर त्यात हे बॉईल केलेले कैरीचे तुकडे टाकायचे। एकदा मिक्स करून घ्यायचं। सोबतच 2 दालचिनीचे तुकडे, 2 लवंग आणि 4 इलायची फक्त अशी थोडी ठेचून टाकायची आणि याला आता 7 ते 8 मिनिटासाठी चांगलं शिजू द्यायचं। 7-8 मिनिटानंतर त्यात ड्रायफ्रुटचे तुकडे आणि केसरच्या काड्या टाकायच्या। एकदा मिक्स करायचं आणि फक्त 2 मिनिटे आता याला शिजू द्यायचं। हा मुरंबा आता तयार झाला आहे। गॅसची फ्लेम आता बंद करायची। हा मुरंबा तुम्ही कोरड्या काचेच्या बरणीत फ्रीज मध्ये वर्षभरासाठी सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता। तर मग नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओला लाईक आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका।